घरात शिरलेला चोर खूपच आक्रमक होता। त्याने सैफवर अनेक वेळा वार केले। मी प्रचंड घाबरले। करीना कपूरचा पोलिसांना जबाब। सैफच्या नव्हे तर त्याच्या मुलाच्या हत्येच्या इराद्याने आरोपी घरात शिरला होता। जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक दावा। प्राणघातक हल्ल्यातून नशीब बलवत्तर म्हणून सैफ वाचल्याची प्रतिक्रिया। आरोपीनं हल्ल्याआधी सैफच्या मुलाच्या रूमकडे जात 1 कोटींसाठी धमकावल्याची माहिती। चोरीऐवजी सैफचा मुलगा जहांगीरला ताब्यात घेऊन ब्लॅकमेल करण्याचा डाव असण्याची शक्यता। धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गैरहजर। प्रकृती बिघडल्याने अनुपस्थिती। उद्या अनुपस्थित राहणार सुनील तटकरे यांची माहिती। बीड हत्या प्रकरणावरून आता सारंगी महाजनांचाही धनंजय मुंडेंवर रोख। धनंजय मुंडेंना आता आत टाका, जेलची हवा खाऊ द्या। सारंगी महाजन संतापल्या। पंकजा मुंडेंवरही आरोप। पवार गटाचे उत्तम जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार। निवडणूक आयोगाने माळशिरस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर न केल्यास 25 तारखेपासून जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा।